खरंच खरं म्हणा. तसं मुलगी ती आईकडे आणि निघून जाते, मला हुरहुर हुरहुर लागते. आणि माय गेली गेली बोललीच नाही. तत्तम पदार्थ शोधन आणि शेवटी ती वृत्ती किंवा मोक्ष शेवटी. आणि त्याच्या आता तत्तम पद सांगत नाही, फक्त श्रवण म्हणून सांगते. कारण आता सांगितलं विचार काय सांगू, पुढचा विषय तोच आहे. तोच आणि तो श्रवण म्हणून सांगते. आणि तत्तम हे तर शेवटचं पद आहे मोक्षाचं. ते तर तुम्हाला मला प्रिंट करून द्यायचं प्रत्येकाला साधकाला. मग त्याचं कसं कुणाकडे पोहोचायचं, तर मग फोटो पाठवून देते, तुम्ही बघा. ते लिहून टाकते, छोटस आहे सांगितलेलं पण लिहिलेलं. जे नवीन साधक आहे त्यांना कळणार नाही. ते तत्वमसी महाचा वाक्याचा उपदेश हा गुरुचा सदुपदेश असतो. आणि त्या ठिकाणी त्या मंत्रानं, त्या वेदानं, त्या अभ्यासानं, त्या चिंतनानं, त्या चिंतनानं चिन्मयता तयार होते. आयुष्य सफल होतं आणि मन राम होतं. त्याला म्हणतात तत्वमसी महावाक्य. नंतर सांगाल तुम्हाला. चला, प्राप्त होतो, वृत्ती तिथं समाविष्ट होती आणि ते देहाला सोडून अलिप्त होती. ती आत्मज्ञानाची खरी स्थिती. आता ऐका कसं झालं. आणि आता सहज बोललं तरी कोट्याच आहेत. म्हणजे एक तपस्या असते, त्याला फल येतं. जसं आंबा लावला त्याला आंबे येतात. एखाद्या वर्षी आंब्याला 5,000 आंबे मिळते, कधी 10 येते. बघतो ते म्हणजे आतापर्यंत कधी आंबे चालले असे, एवढे आंबे आले, झाडच वाकलं. तसं त्याचं फल आलं. कुणाचं? आपल्या श्रवणाचं, तपाचं. आता ऐका, त्याप्रमाणे मनुष्य मिळवण्याचा विशेष उपाय कोणी सांगितला तर उपाय एकत्र अंतःकरणाने ध्यान धरतो. एखादा विषय प्राप्त व्हावा, पण त्याची साधना कशी करा, विधी कसे करा, शांतपणे ऐकतो तसं करतो आणि ते मिळतं. पण मग आता तो मिळतो, मग तो कसा मिळवावा, ते कसं कळतो? एकाग्र मने, शांत श्रवणे, बुद्धी समाधाने आणि चित्त नारायणे. नारायण म्हणतच ना चित्ताने श्रवण केल्यावर. मग कसं येतं? हे एकाग्र ऐकलं, कसं करायचं ते पण ऐकलं, ते कर्म झालं आणि तसं केलं. पण तो कसा आहे, कुठे, कसं तिकडे बुद्धीने जायचं, त्याला कसं पाहायचं, त्याला कसं जाणायचं आणि तिथं कसं थांबायचं. त्या 3 गोष्टीचं अवलोकन म्हणजे 4 विधाचा सार. 3 गोष्टी सांग. 3 गोष्टी. तिथं कसं जाणायचं, तिथं कसं थांबायचं, तिथं कसं जायचं, तिथं कसं जायचं. हा, बुद्धीला श्रवणामध्ये यायचं. पहिला टप्पा श्रवण भक्ती आहे आणि जीवन मुक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे आणि स्वच्छ अनुभूती सोलाय स्वसंवेद्या. मग तिथं जायचं कसं? बुद्धी देहाकडे येतेच ना, माहितीये तुम्हाला. आता देहाकडे तिथे अविद्येमुळं, वासनेमुळं आणि ह्याच्या संबंधामुळं. अविद्या देहाचा संबंध करून द्यायला पाहिजे नाही आणि संत देहाच्या संबंधातून बुद्धीला बाहेर काढायला पाहिजे नाही. कारण श्रवण हे बुद्धीला देहातून अलग करतं, मनाला शांत करतं, अंतःकरणाला बाधित करतं, परमात्म्याला प्रगट करतं आणि जीवाशिवाचा संगम होतो तो महावाक्यानं. तत्वमसी ते लागतं. टप्प्याटप्प्याने काय लागतं आलं, पटकन एकदा होत नसतं, बिलकुल नाही. स्वयंपाक मला स्वयंपाक सगळं 4 दिवस तर लागतात ना. भाजी पाहिजे, मग कणिक पण टिमता आली पाहिजे. जर कणिक धिरड्यासारखी केली पातली, चपाती करा. सांगा, तुम्हाला धिरडं करायचं तर पीठ पतलं पाहिजे, तुम्हाला पोळी करायची पीठ घट्ट पाहिजे. तू काय का तुम्हाला पुरणपोळी करायची अजून त्याच्यापेक्षा विशेष पाहिजे. तसं तुम्हाला भक्ती करायची, कर्म करायचं, ज्ञान प्राप्त करायचं, तशा वृत्तीचा भाव अलग आहे ना. चपातीला कणिक वेगळी, पुरणाच्या बरोबर कवर पोळी वेगळी आणि त्या कणकीचं धिरडं करायला वेगळी. मग तसंच वृत्ती वेगळी वेगळी ना, कर्मात वेगळी घट्ट आहे मध्ये अज्ञान आहे. पुरणाची पोळी मऊ आहे, मग अंतःकरण मऊ असतं, त्या ठिकाणी सत्व असतं, रजतम मेरील असतं. ते सत्वच भगवंताला जाणवतं, भगवंताकडे येतं आणि सत्वच मनाला शांत करतं, गुणातून बाहेर येतं. सत्व शुद्ध अंतःकरण पवित्र होतं आणि त्या भगवंताला ते जाणण्याला परिपूर्ण योग्य होतं. त्याला म्हणायचं अधिकारयुक्त अंतःकरण, सत्वशुद्ध अंतःकरण. ते बोधाला धरतं आणि वेदात शिरतं आणि त्या अहंभावाला ते मारतं. ते सत्वशुद्ध अंतःकरण ईश्वराला प्रगट करायला सामर्थ्य असतं, ते सत्वशुद्ध. पण तुम्हाला सांगावं लागेल बेसिक,
मन पंचकर्म मी शांत सांगणार आहे. छोटा ग्रंथ आहे का म्हणून गडबड करू, आणि 2 टाइम दिलाय का म्हणून गडबड करू. म्हणून अंतःकरणामध्ये कोणती क्रिया करायची असेल ते एकाग्र मन ऐकून सामुग्री होऊन आपण ते कार्य करतो. तसं ज्ञानामध्ये त्याला प्राप्त करायचं, त्याला प्रगट करायचं, त्याला जाणून घ्यायचं आणि त्याला समजून घ्यायचं आणि त्याच्याकडे बुद्धीला न्यायचं, तर मन एकाग्र लागतं. त्याला जाणण्यासाठी श्रवण लागतं आणि ते करण्यासाठी मन शुद्ध सत्व लागतं. 3 गुणाला सोडावं लागतं. हा मोठा विषय आजचा. त्या भगवंताला प्रगट करण्यासाठी 2 गुण मरावे लागतात, तम आणि रज. श्रवणाने ते मरून जातात, शांत होतात, फक्त व्यवहारापुरते छोटेसे राहतात. त्याचा पुन्हा पगडा राहत नाही, कारण त्या बोधानं ते शांत होतात. जसं तुम्हाला उदाहरण देते, ते गुण कसे मरतात, त्याचा प्रभाव कसा जातो आणि ते गुण बाजूला कसा जातात. आता एक अग्नी आहे पेटलेला, त्याच्यावर पाणी टाकलं तर विझतं आणि त्याच्यावर पेट्रोल टाकलं तर भडका होतो. तसं विषय टाकलं तर भडका होतो आणि पाणी बोधात टाकलं तर ते अग्नी शांत होतं. तसं तमोगुण शांत होतो. बोधाचं पाणी, अग्नी पेटला, पाणी टाकलं, अग्नी विझला. मग तमोगुण कशानं मरतो? बोधाचं पाणी, नामाची वाणी. 2 गोष्टी लक्षात ठेवा, बोधाचं पाणी, नामाची वाणी, ही साधूची करणी. तसंच असतं ते. मग हे कळावं लागतं की बुद्धीला भगवंताकडे नेताना एकाग्र चित्त करून ती जाती कशी श्रवणाला घेती, बोधात येती, परमात्म्याला जाणू लागती आणि जाणता 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 अविद्या मरून जाती, गुण संपून जातात, गुणरहित वृत्ती होती आणि अध्यात्माची खरी स्थिती बोधाला ते धरून घेती. ते वृत्तिगत ज्ञान म्हणतात, परोक्ष ज्ञान म्हणतात. त्या बोधाला धरणारी वृत्ती वृत्तिगत ज्ञान आहे आणि देहाला धरणार अज्ञानित वृत्ती आहे. आणि बोधातली ज्ञान वृत्ती, ज्या बुद्धीमध्ये देह आहे, भाव आहे, देह म्हणजे देहभाव, म्हणजे संबंध ह्याचा आहे. आणि ज्या वृत्तीमध्ये संबंध त्या ईश्वराचा होणारे, श्रवण आत राहिलेले, ते श्रवण बुद्धीला भगवंताकडे नेणारे, आत्मभाव जागा होणारे, देहभाव भरून जाणारे, अविद्या संपवणारे, वृत्ती शांत होणारे आणि त्या वृत्तीच्या वृत्तिगत ज्ञानानं ते अविद्येचे कवाड फुटणारे, बुद्धीला प्रवेश आत होणारे आणि ती रामाकडे जाणारे, ते रामाला पाहणारे, आत तिच्या सुख घेणारे आणि त्या रामाचं दर्शन तिला मध्ये होणारे. कारण त्या बोधानं दर्शन रामाचं आत असतं. त्याचं नाव आतील मिलन झाले दर्शन. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. हाच बोध आहे बेटा. पोपटपंची तू सांग, मला प्रमाण घ्यावं लागतं का, काही मिळतो का, वाणी थांबती का? म्हणूनच खरं वेद आहे ना हा. समजून घ्या ना, मान्य करा न करा, पण समजून तरी घ्या की बुद्धीला भगवंताकडे न्यायचं कसं, देहातून बाहेर काढायचं कसं, तिला रामाचं दर्शन करायचं कसं, तिला तत्वमसी मध्ये यायचं कसं, तिला जगताचा संबंध सोडायचा कसा, हा भ्रम सिद्ध करायचा कसा, अनुभव तिला चाकायचा कसा, भाव कसा फेकायचा, अनुभव कसा चाकायचा, साधूच्या चरणाला कसं लागायचं, वेदांत कसं यायचं, आत्मस्वरूप कसं पाहायचं, आत्मरंगात कसं रंगायचं आणि त्या ठिकाणी स्वरूपामध्ये मिसळून आत्मतत्व कसं बनायचं, हे साधूनच सांगायचं, इतरत्र नाही. सांगा कोणता शब्द चुकीचा, थांबतो आम्ही. सांगा, खंडित करा आमचं बोलणं. करू शकता ना तुम्ही. हरिओम भाऊ, कधी एका शब्द चुकीचा नाही. ह्याला वेदांताची बैठक म्हणतात, पण पंचकर्म. ह्याला म्हणतात बेसिक पाया. जर पाया असता ती बिल्डिंग कशी सांभाळते, त्या बिल्डिंगला पाया नाही, बिल्डिंग पडते खाली. तसंच आहे आपलं पण. काय करणं आहे, उद्या हे बिल्डिंग पडली तर कोणाचं काय चाललं, गोड जेवण झाले की लोक सैराट जिकडे तिकडे आपल्या कामात, कुणाचं काय पडले कुणाला. तसंच आहे ना का, कुठे कळत नाही संसारात किती गुंतावं, कुणाला माझं माझं म्हणावं, किती संसार करावा, किती विषय भोगावे, किती संबंध घ्यावा देहाचा, समजत नाही आपल्याला. म्हणून आपण या संसारातून अलग व्हावं, रामाला ओळखावं, भक्तीमध्ये रंगावं, वेदाकडे यावं आणि स्वरूप रूप व्हावं, आत्मरंगात रंगावं, हे कळावं. श्वास आहे तर कळावं, पुन्हा फायदा नाही.
तुम्हाला हे आवडतं, हे माझं वाटतं, त्याला अर्थ नाही. तो कळतो, तो अर्थ आहे. तो मिळतो, तो अर्थ आहे. त्याच्यात मन रमतं, तो तुमचा स्वार्थ आहे. आणि तो प्रगटतो, तुमचा मोक्षार्थ आहे. पुन्हा आम्हाला कुठं फिरायचं? आता चालले मी जरा. आता आपलं ते फिरणं टरूटार हे काय होत नाही. इथे चिंतन केलं, आम्हाला दर्शन झालं, मन बंद काम. त्याच्यापेक्षा काय मोठे असं आत्मदर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. अजून काय ह्याच्यापेक्षा? हे करून ते करा, करू नका असं नाही. हे कळत नाही हिंडती मरुस तर. चला आता ध्यानात धरतो त्याप्रमाणे मुमुक्ष पुरुषाने सच्चिदानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशा रूप वचनाचे धारण एकाग्र मनाने करावे. काय सांगितलं? डबल असते. ब्रह्मनिष्ठ गुरुला धरून एकाग्र मनाने त्याच्या बोधाला बुद्धीने धारण करावे. मग अनुवाद करता म्हणण्याचा हाच अर्थ आहे ना. तुमच्या बुद्धीमध्ये काय बोध आला, तुम्हाला काय कळालं, काही नाही कळालं. कळणं हा पहिला टप्पा आहे. पहिल्यांदा प्रवेश आहे बुद्धीचा परमार्थात, आणि त्याचं चिंतन करता 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 त्याचा संबंध दुसरा टप्पा आहे, आणि त्याची प्राप्ती तिसरा टप्पा आहे. संबंध व्हावा लागतो परमात्म्याचा. जसा हा संबंध वृत्तीने देहाचा, तसा संबंध परमात्म्याचा. हा संबंध अविद्येने होतो, आणि तो संबंध संतांच्या संगत ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या साह्याने सांगितलंय. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या साह्याने ऐका डबल असते. मुमुक्षु पुरुषाने सच्चिदानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी, कुणाचा बोध करून घ्यायचा? सच्चिदानंद आत्म्याचा बोध करून घेण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा उपदेश रूप वचनाचे धारण करून, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेश रूप वचनाचे, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या वचन रूप त्या धारण करायचे. सद्गुरूच्या उपदेश रूप वचनाचे, हे आता उपदेश काय? ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेश रूप वचनाचे धारण करून काय सांगितलं? एकाग्र चित्ताने धारण करावे. उपदेशातलं वचन एकाग्र मनाने ते बुद्धीने धारण केले पाहिजे, तरच तुम्हाला तो प्राप्त होतो, आणि तो तुम्हाला कळतो, आणि तो तुम्हाला मिळतो. तेव्हा तुमचा परमार्थ थांबतो. संपलं. किती सोपं आहे. खूपच सुंदर सांगता, खूप छान. हाय ते त्याच्यात काय संसारात काय भेटलं? लेवल. आमचे महाराज म्हणायचे, संसारात हातावर तुरी भटभटणीला अंबारी. संसार म्हणजे हातावर काय देत लोक ते तुरी, आणि भटभटणीला मारी. आम्ही बोलाय. आणि हे म्हणी कुठल्या आहेत? काय घरात जायला आपले ऐकून ऐकून ऐकूनच कळते. मग ब्रह्मनिष्ठच्या सद्गुरु रूपी बोधवचन रूपी, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या वचन रूपी बोधाचं एकाग्र मनानं बुद्धीने धारण केलं तर काय होतं? ऐका. एकाग्र मनाने करावे धारण. व त्याचे वेदांत शास्त्राचे, त्याच्याच वेदांत शास्त्राने त्याच्याच सद्गुरूच्या द्वाराने श्रवण करावे. वेदांत शास्त्राचे सद्गुरूच्या मुखाने श्रवण करावे. मग पुन्हा काय होतं? मग श्रवण मनन निधिध्यासन करावे. आज कसे म्हणून विचारशील तर सांगतो. अरण्यात कोणी गाणे वाजविणे जाणणारा मनुष्य सुस्वर वाद्य वाजवून गात असता तेथे हरून येऊन जसे एकाग्रचित्त करून त्याचे राग रागण्याचे आलाप ऐकतात. हरिण ऐकतो ना, दुंग होते, त्याला आवडते. एखादा सुंदर गायन गातो वरात, तर हरून येऊन बसतो कुटुंब तिथं. त्याला वाटत नाही मारून टाकल, काय करल. त्याच्या स्वराने येतं येतं येतं, आणि त्या वाजणाऱ्याच्या पायापाशी बसतं, आणि ते वाजणार त्याला मारून नेतं. तसं आपण संसार आपल्याला बोलितो यम बांधून नेतो. त्यांचं तेच काम आहे. ते जे सुंदर गायन करतात ते हरून येऊन बसतात, त्याला पकडतात ते. मग तुम्हाला सुंदर संसार वाटतो, तुम्हाला यम पकडतो. तसंच आहे. तुम्हाला पटत नाही, तुमचा भाग आहे. पटत माऊली, पटत. पटावच लागलं, काय करतात ना पटत. त्याप्रमाणे आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजून घेऊन
त्यांचे श्रवण करावे. त्याचप्रमाणे जसं हरिण त्या गायनाला येऊन दंग बसतं, सगळं आलाप ऐकतो, तिथं थांबतं, डोळे बंद करून ते ऐकतं, बेधुंद होतं, एकाग्र होतं. तसं तुम्ही श्रवणामध्ये आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून वेदांत शास्त्रातल्या शब्दाच्या तात्पर्याने समजावून घेऊन एकाग्र चित्तानं सद्गुरूच्या मुखातून वेदांताचं श्रवण करून त्या श्रवणातून तात्पर्य घेऊन पुन्हा त्याचं श्रवण करावं, तात्पर्य घ्यावं, ते श्रवण फलाला आलं. आता मी थांबतो इथं, जास्त तुम्हाला झेपत नाही, टेन्शन मला येतं तुमचं. आता श्रवण तात्पर्य काय आहे, गुरुच्या मुखातून बोध काय आहे, वेदाचं श्रवण म्हणजे काय आहे. बाकीचं मी श्रवण करतो की कीर्तन भजन करतात, नामस्मरण ऐकत रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे, हे ऐकतो, ते नाम आहे. पण हे ऐकतो ते ज्ञान आहे. कळतं का काहीतरी, ते ऐकताना नाम आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे पण नाम आहे, संतांचे, ते देवाचे. कळतं का, हे बी कळत नाही, लय बुद्ध्या पागले. आता रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, पुढा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा, ठीक आहे. आता हा देवाचं नाम आहे, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तिथं आमच्या अंगात कसं घाम येतो, नाचा वाटतं, आहे की नाही. तिथं माणूस कळत काही कळत नाही. रस्त्याला नाचला आम्ही दिंडीपाशी, आमची पालखी नाही ती उर्जिनची, आम्ही बायका धरून विठ्ठल केशव हे लावायचं, नंतर तू माझा मी तुझा, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. मग गोल करून नाचायचं बेधुंद, खाली चिखल असो का पाणी असो का पाऊस असो. मग काय नाचायचं वाटतं, थांबतच नाही ते हातपाय, काय भांड्या वाटतं, थांबतच नाही तर बघून. नाचा वाटणं वेगळं, भांडा वाटणं वेगळं, आणि सद्गुरूला शरण जाणं वेगळं. ते अनुभव आहे आपल्याला. थोडं सांगावं लागतं ना, काय नाही सांगायचं. ती बाई शांत कधी होती, तिला जेवढं बोलायचं तेवढं बोलती, आणि मग घरी येऊन बसते. हा आता एवढं बोलायचं तर बोलले तिला, आता शांत झाली. गिळू की कधीतरी गिळून ठेव. ती भड बोलती, मग ते पुरुष असो, भाऊ असो, नवरा असो, शेजारी असो, हा सगळ्यावर पंपिंग करते ती. पाय धरती इथं बघून ये, तुला ज्ञान नाही, अवघड आहे. एकांतात राहा, जायचं हे बघ. आपल्याला कळावं मृत्यू आहे, आपल्याला कळावं मला ज्ञान झालंय, आपल्याला भान असावं आत्मत्वाचं, जाण असावी स्वरूपाची, ऐक्य असावं भगवंताचं, आणि अनुभूती असावी आत्मसुखाची, निवृत्ती असावी अज्ञानाची, प्रतीती असावी त्या भगवंताची, आणि सहज भेटावं त्याला आत, सहज भेटावं बुद्धीनं, सतत भेटावं. नित्य तो ज्ञानी सतत भगवंतापाशी आहे, अज्ञानी मंदिरात आहे, पण भगवंताच त्या समोर भगवंत आहे, त्याच्या जवळ भगवंत आहे, त्याच्या समोर आहे, ह्याच्या जवळ आहे. हे एक रूप आहे, ते भिन्न आहे, तिथं भेद आहे, तिथं अभेद आहे. आहेत का समजले? हे उदाहरण तुला सुंदर ऐक. हे वाक्य कळाले का तुम्हाला? समोर जवळ कळत की नाही? हो माऊली. माती कळत माहिती. काय म्हणले मोरे सर? तुम्ही रोज अनुभव घेताय त्याचा, माग पुढं सगळं अंतर आहे मी सगळं. अगदी जो समोर पाहतो त्याला तर भिन्न रूपानं ती भक्ती ठरते, पण तो एक होतो ते मुक्ती ठरते. त्याच्या सोबत राहतो ते नित्य असतो, आणि जातो येतो अवतारी येतो तो मायेच्या द्वारातून असतो. काही बोलावं वाटत नाही, पण बोलावं लागतं अपरिहार्य कारणाने. तो येतो तर मायेच्या द्वारे, आणि तो असतो तो नित्य व्यापकाच्या द्वारे सतत येतो. तर यावं त्याला मायन टायन कुछ नाही. त्याला मायेमध्ये आलं त्याने प्रकट केलं, तो आहे, तो मी आहे, त्याचा संबंध आहे, तो स्वानंद आहे, त्याचा संबंध आहे, त्याच्याशी मिलन आहे.
त्याच भान आहे, त्याचं भान नाहीये, त्याची जाण आहे, त्याच भान आहे आणि त्याचा अभिमान आहे. हे ब्रह्मज्ञान. भान आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचा अनुभव आहे, त्याचा अभिमान आहे, त्याचाच जाण आहे, त्याचाच अनुभव आहे. गेलं येत नाही जरा, त्याचा अभिमान आहे. हा, 4 सांगते, 4. मग तो समोर दिसतो तर तोच असतो ना, पण तो म्हणजे कसा आहे कळत नाही, पण भक्ती लंगडी पडती, मन नाही पडता. बाजूला ठेवलं की ना, खूप प्रेम केलं पोरानं, अमेरिकेत गेलं आणि आई किती पाठव 1 कोटी. ते म्हणतो ना तुझी एमबीबी नको तू ये. ते म्हणतो नाही का आई, आणि तुला किती देऊ? ते म्हणते पैशाला काय करू, मला तुला बघायचं. कसं नाही बघतो म्हणतो, तुला समोर कशाला बघू, मला आत तुला बघायचंय. मग ढकला मध्ये आम्ही नसतो, तुम्ही नाही आम्ही. कळावं हे. तो अभिन्न कसा आहे, तो भिन्न का होतो, भिन्न का झाला, साकार का बनला, सगुण कसा बनला, आत कसा आहे, दिसतो कसा आहे, असतो कसा आहे, मिळतो कसा आहे, बाजूला जातो कसा आहे. भेदाना बा त्याला समोर बघितलं, अभेदाना त्याच्याशी एकरूप झालं आणि मागायला सकाम कर्म केलं, व्यापक रूपानं सामान्य झाला, वृत्तीमध्ये बोधान आला, त्याच्या प्राप्तीला महावाक्य झालं आणि संतान त्याला प्रगट केलं, मन मुक्तिधामात गेलं. चुकीचं करा खंडात. कठीण आहे, वेद काय साधा नाहीये. तात्पर्य सांगायला मी तुला, गुरुच्या मुखातून श्रवण करून, श्रवणाचं जे तात्पर्य आहे ते एकाग्र अंतःकरणानं कळायचं, हे त्याचा अर्थ आहे. उगाच बोलत नाही, बेसिक आहे. गुरु ब्रह्मनिष्ठ गुरुच्या मुखातून वेदांताचं श्रवण करून, श्रवणाच्या माध्यमातून तात्पर्याला जो जाणतो तोच महान बनतो, तोच महात्मा होतो. तात्पर्य म्हणजे ते तू आहेस, तू दे नाहीस, हे तात्पर्य. श्रवण म्हणजे बोध आहे, बोध म्हणजे वेद आहे, गुरुचं बोध म्हणजे त्याचा आहे. आपण आहे का तिथं एवढे बोलता येतं, हे का किती तिथून फळ, मला वाटलं पोतीच भेटते की नाही, म्हणजे जातो काय की, कारण मी लिहिला आणते फिराय आणि पुन्हा मला अरे आहे आपकडे बघितलं, कारण की टाइम जाऊ द्या वाटत नाही, कासाच तुझे. आता खूप दूर गेली मी, येणं होतच की नाही, चलायला मस्त वाटते, खूप चलते मी, भयानक चलते, 10 किलोमीटर त्याला चालू शकतो नाही, आपण नाही आपण तो होऊ शकतो, ते त्याची शक्ती आपल्याला आहे, पण त्याच्या थांबले म्हणून थोडस त्रास होतो. एकदम सुरू केलं दन चालता येत. आता पुढचं ऐका, आपला विषय आहे आपले चित्त एकाग्र करून सद्गुरूच्या मुखापासून, त्याच्या मुखातून जो बोध येतो, वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे, वेदांत शास्त्रातल्या, आता हे वेदांत शास्त्राचे ना, वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजावून, याचं तात्पर्य तुम्हाला सांगायचं नाही, समजावून घेऊन त्याचे श्रवण करावे. मग हे श्रवण, हे ऐकावं म्हणजे श्रवण करावे, ठीक आहे. आणि श्रवण झाल्यानंतर त्याचेच युक्तीने आणि दृष्टांताने आपले सर्व संशय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. आता श्रवण झालं, दृष्टांत दोन्ही सांगतो मला, श्रवण सांगते, मनन सांगते, त्याची व्याख्या सांगते आणि त्याचा अर्थ बी सांगते. आता ऐका, त्याने मनन सांगितलं, श्रवण असं सांगितलंय की सद्गुरूच्या मुखातून वेदांत शास्त्रातल्या शब्दाचे तात्पर्य समजावून घेऊन त्याचे श्रवण करावे. आता ही साधी भाषा, याच्यापेक्षा आपली वेदांती भाषा पुढे सांगतो मला. आता नंतर मनन. आता मनन कशाला म्हणायचं, श्रवण झाल्यानंतर आपण जे काय ऐकलं तर त्याचीच युक्तीने आणि दृष्टांताने, दृष्टांत देतो तुम्हाला मी, मग सिद्धांत देतो, ते तुपा चालवणे सांगते की तुम्हाला. मग श्रवण झाल्यानंतर त्याच काय ऐकलं त्याच युक्तीने आणि दृष्टांताने आपले सर्व संशय दूर होतील. युक्तीने आणि दृष्टांताने आपण ऐकून आपले संशय दूर होतील अशा रीतीने मनन करावे. छान वाक्य. पहिल्यांदा काय म्हणले, श्रवण झाल्यानंतर शांत बसायचं, ठीक आहे.
मग त्या श्रवणात युक्तीने काय कसं कळून द्यावं, त्याला दृष्टांत सांगायचे, युक्त्या कशा मांडायचे. युक्तीने दृष्टांताने आपले सर्व संशय दूर होतील असं मनन करावं. म्हणजे संशय दूर होण्यासाठी सांगितलेल्या श्रवणाचा बुद्धीमध्ये विचार करून हा मी नाही तर नाहीच आहे, तो मी आहेच आहे असं करण्यासाठी एक दृष्टांतच आहे की आपण सांगितलं धूर आणि अग्नी. अग्नी ह्याच्यापासून आहे, धूर अग्नीपासून आहे, पण धुरात अग्नी नाही आणि सत्य आहे. तसं जगत माझ्यापासून आहे, जगत मी नाही, मग जगतातच मी देह आहे ना. जगत नाही म्हणून देह बी नाही, मग धूर नाही तर अग्नी नाही. मग अग्नीपासून दूर आहे तर भगवंतापासून, त्या आत्मस्वरूपापासून ते जगत आहे. मग जगतात तो नाही, त्याच्यापासून जगत आहे. तसं त्याच्यापासून देह आहे, पण देह म्हणजे तो नाही. तसं हा दिसणारा दृश्य आहे ते म्हणजे मी नाही, त्याला म्हणतात मनन. किती वेळ लागला बरं? 2 मिनिटं. मग असं करता करता तुम्ही पण असं सांगू शकता, बोलू शकता, अनुभव घेऊ शकता. सतत 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 न करा का धीराने दृष्टांत न काय. आता मी कसे बोलले तसं तुमच्यासारखेच आहेत मी. का मला काय शिंगलेत का? आता तुम्ही संसार करा, मी पण. नाही 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 शिंग नाहीये, परंतु फरक काय सांगा? नाही नाही खूप बोलणे पण आज सांगावं लागलं अपरिहार कारणामुळं. इथं एवढं बोलणं माझी ताकद नाही. अरे हो, कारण इथं सांगायला त्यांनाच यावं लागतं, त्यांचा श्रवण आहे, तेच आमचा अधिष्ठान आहे. असं आहे. हो माऊली. आता स्पृह मागायचं तू, मग तुझी भेट घे, तुझी भेट दे, तू प्रगट हो. असं याच दे याच कैवल्य मोक्ष सोहळा रे, बाकी काही नाही. गोड माई खरंच आहे माई, आम्हाला गोष्टीच भेटली त्याच्या युक्तीने आणि दृष्टांताने. ऐक, हे तर छान आहेत. श्रवण झाल्यानंतर युक्तीने आणि दृष्टांताने आपले संशय दूर होतील अशा रीतीने मनन करा. मला संशयातून मी द्यायचंय, मला संशय येते जगत खरंच आहे, मला संशय येते ना मी छाया आहे, तर मी राम आहे, मी आत्मा राम आहे. हा संशय जाईपर्यंत मनन श्रवण निधिध्यासन, मनन श्रवण निधिध्यासन, आणि शेवटी तत्तम पदार्थ शोधन. तुम्हाला आहे पुढे ते तत्तम मधली मजा आहे. आता मनन म्हणजे युक्तीने दृष्टांताने नाना रूपाने ते सांगतात, नाना रूपाने समजून घ्यायचं आणि बुद्धीला त्या जडातून, जगतातून, संशयातून, विकारातून, इंद्रियातून बाहेर काढायचं. मना इंद्रियाकडे जातं ना. मन म्हणतं मला हे खायचं, मला ते बघायचं. एक मन म्हणतं पिक्चर बघायचा, एक मन म्हणतं कीर्तन ऐकायचं. मनच आहे ना त्या दोघाचा. मग पिक्चरवाले टाकेकडे जातात, कीर्तनवाले मंदिराकडे जातात, टाकेवाले टपूर जातं, आणि इकडे आल्यावर जीवन धन्य होतं. म्हणजे आता उद्यापासून तुम्हाला सांगणार आहे मी की श्रवण, मनन, निधिध्यासन आणि शेवटी तत्तम पदार्थ शोधन. आता श्रवण कशाला म्हणायचं, मनन कशाला म्हणायचं, निधिध्यास कसा करावा, अभ्यास कसा करावा, निग्रह कसा करावा, आपलं श्रवण कसं हृदयात जपून ठेवावं. एखादं तुम्हाला उदाहरण देऊ शकते, छोटंसं आणि थांबते. आपली अंगठी असते सोन्याची, हातातली काढतो, गळ्यातलं काही छोटं लॉकेट असतं, आपण ते काढून ठेवतो हार वगैरे, आणि मग त्याला किती जपतो आपण. बाकीचे पदार्थ जपतो का आपण? जर बेडशीट पडले, घरात उशा पडल्या, काही पदार्थ पडलेत, मग त्या उशीला कोण नेत नाही हे माहितीये, पण सोनं कोणी ठेवत नाही हे माहितीये. तसं सोन्याला जसं आपण जपतो, तसं बोधाला जपणारा मुक्त होतो. पांडुरंग हरी वासुदेव हरी कोटी कोटी दंडोट. ठेवूया, गुप्त ठेवा. तसं बोध मनात गुप्त ठेवा. संपलं, मग सगळं होते. पण त्या लक्ष सोन्याकडे असते. काम करताना आपण, तसं व्यवहार करताना आपण लक्ष तिथंच असतं, मी कोण आहे होतीच. अभेद भक्तीत होती म्हणजे होतीच. चला मी थांबते. उद्या तुम्हाला मी सगळ्या वया घेऊन बसा, प्रत्येक साधक त्याला मी श्रवण कशाला म्हणायचं, मनन कशाला म्हणायचं, निधिध्यास कशाला म्हणायचा, आणि निधिध्यासानंतर त्याचा स्पर्श कसा होतो ते सांगायचं, आणि पुढच्या विषयात तुम्हाला न्यायचं. ज्या विषय तो आहे की ब्रह्मपदावर बुद्धी येते आणि हे पद सोडून देते, अविद्या मरून जाते, स्वरूप स्थिती तयार होती, ब्रह्मानंदाची अनुभूती येते, आणि स्वानंद भोगाला येतो, परमानंद प्रगटतो, तो जीव शिव होतो. हे उद्याचं तुमचं चिंतन. ओके,
चित्तमय माय चित्तमय खरी माय माय बोल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, रघुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय, भजन